लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की आता नंदिनी जीवाला शोधत असते. जीवाला शोधत असते पण जीवा काही तिला कुठे भेटत नसतो. लगेच तितक्यात तो वरनं येतो गॅलरीत आणि म्हणतो, आज मी ऊपर जमाना नीचे ह्या असं त्याच्या स्टाईलमध्ये इथे म्हणत असतो. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की अहो तुम्ही वरती काय करताय, या खाली पटदिशीन. बाबाने जर तुम्हाला पाहितलं ना तर उगाच सणासुदीचे भांडणं नको, वाद नको असं म्हटल्याबरोबर आता जीवा इथे म्हणत असतो की जीवाची फिडिंग तर 11 देशातल्या आप्पांनी लावली, पण जीवाला पकडणं शक्यच नाही आहे, अशक्य आहे. लगेच नंदिनी म्हणत असे, किती घाणेरडे मराठी डबे हो तुमचं. आधी तुम्ही खाली या, बाबा जर आले ना उगाच वाद नको, लवकर खाली या. आता जीवा इथे स्टाईलमध्येच म्हणत असतो की अगं तुझ्या आप्पा म्हणजे पप्पा गेलेत बाहेर, नवरा बायको गेलेत घराच्या बाहेर, कुणाला तरी घेऊन गेलेत लग्नाचा आहेर. तुझ्या आईने दिली माझ्या हातात किल्ली आणि म्हटली की करा तुम्ही दोघं आता तुमच्या जीवाची मुंबई आणि दिल्ली. तुम्हाला छान जमतंय की. लगेच नंदिनी येतं खाली म्हणते, काय घाणेरडं बोलता हो तुम्ही, किती फालतू बोलता हो काही पण. आता लगेच नंदिनीच्या लक्षात येतं की आई बाबा घरात नाहीत आणि तुम्ही वरती काय करताय मग. आईने म्हणजे तुम्हाला किल्ली दिली, आई पण काय करायचं या आईचं. तेव्हा लगेच जीवा इकडं म्हणते, एक मिनिट, माझ्या सासूबाईला अजिबात काही म्हणायचं नाही. नंदिनी म्हणत असते की अहो माझी आई आहे तुमच्या आधी ती. आता जेव्हा इथे म्हणतो, सारे आपल्यात भांडणाचे कारण काही कमीत का, तर आता यांच्यावरनं देखील आपण भांडायचं आहे. आता तितक्यातच जीवाला तिच्या हातातली ती पिशवी दिसत असती, तर तो म्हणत असतो की ह्याच्यात काय आणलंस. तेव्हा नंदिनी मात्र इथं खुश होती आणि म्हणत असते की खास तुमच्यासाठी खाऊ आणला आहे. आता लगेच जीवा म्हणतो, काय सांगतेस माझ्यासाठी. तेव्हा लगेच तो म्हणतो की लगेच तिथनं उतरायला पाहतो, तर उतरायला म्हणते, अरे काय करताय तुम्ही. तो म्हणतो, हा हा ठीक आहे ठीक आहे, मी तिकडनं येतो. असं म्हटल्याबरोबर तो आता त्या रिक्षाकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, काय माझी डार्लिंग दिसते ही, सवती सवती सख्ख्या बहिणी बहिणी असल्यासारख्या बाजूबाजूला उभा कशी दिसते माझी डार्लिंग. असं म्हणल्यावर नंदिनी ते चिडते, म्हणत असते काही बोलू नका तुम्ही. नंदिनी तिच्याकडे रागानेच पाहत असते. तर लगेच जीवा म्हणतो की बघ तिने कसं नाक मुरडल्यासारखं चाक तिचं मुरडलं. आता तो पुढं म्हणतो की माझं तर असं झालंय ना, 2 बायका आणि फजिती ऐका, असं म्हणून तो आता इथे खाली येतो. आता दुसरीकडे मात्र युथ आणि पार्थ आणि इकडं रम्या आणि वसूचे पतंग उडवणं सुरू होतं. आता इथे युथ म्हणत असतो की मला ही रम्या जितकी बाळवट वाटत होती ना तितकी नाही आहे, चांगलीच चतुर निघली रे, आपलं नाक पण कापेल आणि आपला पतंग देखील कापेल. आता इथे पार्थ म्हणत असतो की अरे ती एकदम अशी राईट साईडला उभा आहे ना, तर हवा इकडनं येते त्याच्यामुळं आपली पतंग तिकडं जाऊ शकत नाही, पण तिची पतंग आपल्याकडे येऊ शकतो, त्यामुळे हे सर्व काही होतंय. आता रम्या इथे म्हणते की हा हा मीच तुझं नाक आणि पतंग कापणार आहे, मगाशी कसं कापलं. तेव्हा वसू म्हणतं की रम्या शांत हो. आता दुसरीकडे मात्र जीवा इकडे धावतच आलेला असतो. ते म्हणत असतो की काही झालं ना, किती रुसली ना बायको तरी पण आता इथे संक्रांतीच्या सणाला नवऱ्यासाठी गिफ्ट आणायला काही विसरत नाही. तेव्हा लगेच नंदिनी तो कुर्ता काढून जीवाला देते. तेव्हा ते म्हणतो, वाव ब्लॅक कलरचा खूप सुंदर आहे. असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते की हे काय मी नाही दिलं तुम्हाला, आईने दिली. आईचं नाव घेताच खरं तर इथं जीवा खूप इमोशनल झालेला असतो. अगदी त्या कुर्त्याकडे एकटक लावून बघत असतो, अगदी छातीशी लावून तो इथं आता बसत असतो आणि खूप रडत असतो. त्याला रडायला देखील इथं येत असतं. अक्षरशः तो आता इथे खाली बसतो. खाली बसल्याबरोबर आता नंदिनीला इथे खूप वाईट वाटत असतं. जीवाला ते जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असते की जीवा, सणासुदीचं असं रडायचं नसतं हो. तुम्हाला आईच नाही तर घरचे सर्वच जण खूप मिस करतात, तुमचे बडे भैया देखील. असं म्हटल्याबरोबर जीवा लगेच ते तिने हात ठेवला होता त्या हातावर हात ठेवतो आणि खरंच असं म्हटल्याबरोबर नंदिनी लगेच तिथे हात झटकते आणि बाजूला जाते. तेव्हा जीवा उठून म्हणत असतो की सणासुदीला संक्रांतीच्या सणाला रुसवे फुगवे देखील विसरून जायचे असतात नंदिनी. पण तो आता नंदिनीचा चेहरा बघून लगेच म्हणतो की मी आत्ता हे कुर्ता बदलून येतो इथेच. आता असं नंदिनी म्हणते, अहो मी इथंच एकटीच नाही राहत, आजूबाजूला लोक पण राहतात. मग तो म्हणतो, मी बदलू तरी कुठे, पप्पाच्या रूममध्ये जाऊ. तेव्हा नंदिनी शांत बसलेली असते. तो म्हणतो, हां हां म्हणजे जाऊ का. लगेच असं म्हणून तो आता पडदिशी त्याच्या बाबाच्या रूममध्ये जातो आणि कुर्ता बदलायला गेलेला असतो. आता दुसरीकडे मात्र नंदिनी ती माननी काकूनी जी साडी दिलेली असते ती बाहेर काढते आणि तिच्याकडे खरं खूपच ह्यानी पाहत असते, खूप खुश असते, कारण की तिला ही साडी दिलेली असते. तेव्हा ती ही साडी ती खांद्यावर टाकून देखील इथे पाहत असते. आता आपण पाहणारच आहोत की नंदिनी ही साडी वेअर करते का नाही हे देखील आपण आता इथे पाहणार आहोत.
आता दुसरीकडे मात्र रम्याचं पतंग कट झालेलं असतं, त्यामुळे युती तर खूप खुश असतो. पण तसं छोटे भाई का बदला बडे भाईने ले ही लिया असं म्हटल्यावर पार्थ म्हणत असतो की अजिबात नाही, मी नाही कापलं. तर लगेच दोघं म्हणतात, अरे कापलं तरी कोणी मग? तितक्यातच एंट्री होते आता आपल्या काव्या. आता लगेच ती म्हणत असते की फिर आओ ना फिर असं म्हटल्याबरोबर सर्वच आता तिच्याकडे वळून पाहत असतात. ती मस्त अशी ब्लॅक कलरची साडी घातलेली असते, गॉगल घातलेला असतो आणि पार्थ मात्र तिच्याकडे आता एकटक लावून पाहतच राहतो. खरं ती खूप इथे सुंदर दिसत असती. तेव्हा लगेच मागणं एंट्री होते, ती म्हणजे माननी काकूची, आणि त्यांनी तो मांजा पकडलेला असतो. म्हणजे ह्या दोघींनीच आता इथे रम्याची पतंग कापलेली असते. आता काव्या इथे म्हणत असते, ओ देशमुख तिकडे पतंगकड बघा, माझ्याकड नाही. आता ह्या दोघी देखील पतंग उडवायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र इकडे आता लगेच काव्या म्हणत असते की अहो आई, मी तुम्हाला त्या सांगितलं त्या घोषणा म्हणा की. तेव्हा लगेच मानाने म्हणत असते की अगं मी विसरले ग, त्या काय सांगितलं होतंस तू. तेव्हा लगेच काव्या म्हणते की आई काय माझी इज्जत घालता. आता इथे माने म्हणते हा हा ठीक आहे ठीक आहे, आठवते थांबात. आणि ती म्हणा कापी हे हवा का झोका. तितक्यातच आता काव्य म्हणत असते की लव यू बोक्या, लव यू बोक्या. तेव्हा मात्र पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो आणि ह्या दोघीला मात्र इकडे खूप राग आलेला असतो. त्यांना वाटतं असतं की आता ह्यांच्या दोघीचं करावं तरी काय, असा प्रकारे इथे यांचा झालेला असतो तो. आता युथ मात्र इकडे पार्थला चिडवायचं पाहत असतो. तो म्हणत असतो की आता काय वहिनी तुला ऐकत नाही बघ. आता जरी वहिनीच्या पतंगची फिरकी आईच्या हातात असली तरी तुझी फिरकी मात्र वहिनीच घेते बघ असं म्हणून तो आता इथे त्याची मज्जा उडवत असतो. लगेच पार्थने त्याला एक हळू चापट मारली. म्हणजे तू माझ्या बाजूनीस का त्यांच्या बाजूनीस बरं. आता युवती ते म्हणत असतो की वहिनीने माझा बदला घेतलाय म्हणल्यावर आयडियली मी त्यांच्याच बाजूनी पाहिजे ना. ते पार्थ म्हणत असतो की घ्या घ्या त्यांचीच बाजू घ्या सगळे आणि मला एकट्याला पाडा इकडे. इकडे आता पार्थ म्हणत असतो की आई तुझी कंप्लेन मी आता बाबांनाच करणार आहे बघ. ह्या आल्यापासून तू त्यांचीच बाजू घेतीस. लगेच मानानी म्हणते की कर कर माझी कंप्लेन. आता इथे युथ म्हणत असतो की बघ ना रे दादा, आईला खाली तिळगुळ बनवायला वेळ नाही आणि इथे फिरकी घेऊन उभा राहिली बघ. आता इथे काव्या म्हणत असते की अहो देशमुख कमॉन खेळा की, आज तुमची बायको तुम्हाला हरवणार. लगेच इकडे रम्या म्हणत असते की एक पतंग नाही कापलं सण काय ग हवेत उडतीस. आता लगेच म्हणते की कशी तू आता पारचं पतंग कट करतीस हे बघूयास ना. आता लगेच काव्याच्या स्टाईलमध्ये काव्या म्हणते की हमसे आपको कोई नाही बचा सकता मिस्टर बोका देशमुख. आता बघूयास नेमकं कोण जिंकते, पारची काव्या जिंकते का काव्याचा पार जिंकतो. असं म्हटल्यावर आता पारला इथे काही कळत नाही की हे असं काय बोलती. तेव्हा हं म्हणलं काव्या म्हणते काय हं, नजर हटी दुर्घटना घटी, अहो वरती बघा तुम्ही पतंगकडे. दुसरीकडे मात्र आता पार्थनी तो कुडता घातलेला असतो आणि ते हलव्याचे दागिने देखील घातलेले असतात. आता तो स्वतःशीच म्हणत असतो की मी दिसतोय का पण बरा. आता तितक्यातच त्याला वरनं आवाज आलेला दिसतो, हिरो दिसताय हिरो. असं म्हटल्याबरोबर तो रूमच्या बाहेर येतो आणि पायऱ्याकडे त्याची नजर जाते. तर समोरून आलेली असते नंदिनी. नंदिनी तर फार सुंदर दिसत असते आणि जीवा मात्र तिच्याकडे आता इथे एकटक लावून पाहतच राहत असतो. आता जीवा तिच्याकडे खरं तर इथे पाहतच राहत असतो आणि ती वरनं म्हणते की मी दिसते कसं, खुणावूनच म्हणत असते बरं का ती इथं. लगेच तो म्हणतो की छान, तो बी खुणावूनच हाताने म्हणतो की छान. इथे छान असं गाणं प्ले झालेलं असतं, मखमली हे गाणं इथे लागलेलं असतं. आता इथे जीवा शिट्टी देखील तिच्यासाठी वाजवत असतो. तेव्हा मात्र नंदिनी इकडे फार लाजत असते. तेव्हाच नंदिनीला आठवतं की मीच त्यांना शिट्टी वाजवायची शिकवलेली आहे. तेव्हा ते सर्व काही तिथे आठवत असतं की मी कशी शिकवली आहे. तेव्हा ती सांगत असते की जीभ ना वरती टाळूला अशी चिकटवायची म्हणजे ट्विस्ट करायची आणि हे बोट आपले घालायचे आणि वाजवायची शिट्टी. इकडे आता तो ट्राय करत असतो पण तेव्हा काय त्याला जमलेलं नसते. तेव्हा लगेच नंदिनी तर वरनं येते, अहो सरका हो काय मला भरपूर कामं पडलेत असं म्हणून ती आता लगबगीने किचनमध्ये येते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत असते. कारण की तिला आता इथे लाडू बनवायचा असतो. तेव्हा जीवा म्हणतो की बघतेस काय तू मोबाईलमध्ये. तर ती म्हणते की लाडू बघते हो, मला लाडू मी सगळे काही पदार्थ बनवू शकते पण मला तिळाचे लाडू काही जमत नाहीत, फुटतात वगैरे. असं ऐकल्याबरोबर जीवा मात्र इकडे लगेच हसायला सुरुवात करतो. ते असं काय करताय हो, नाही जमत आता मी काय करणार त्याला. तेव्हा जीवा म्हणतो की मी करू का, मला सगळं जमतं, मला फुटलेले लाडू जमतात करायला आणि बिघडलेले लाडू देखील मी सगळं काही करू शकतो. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते अजिबात नाही, तुम्ही नाही करायचं. तेव्हा लगेच तो म्हणतो की हा ना, माझ्या घरच्यापासून मी लांब आहे ना, एवढेच लाडू वगैरे बनवलं तर मला छान वाटेल. असं म्हटल्यावर लगेच आता ती तयार होते. ठीक आहे चला करू लागा असं म्हणते लगेच. आणि तो आता लगेच म्हणतो तीळ वगैरे घे, आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. ती घेते लगेच कढईत टाकायला लागते. तितक्यातच तो म्हणतो अरे असं नाही रे बाबा असं. आणि तो स्वतः आता पुढे जातो म्हणतो तिला ताटात देतो, ह्याला निवड तू आता, मी तो
तो आता इकडे दुसरीकडे गॅस वगैरे ऑन करतो, त्याच्यावर कढई वगैरे ठेवतो आणि त्याच्यात गूळ वगैरे टाकत असतो. आणि इकडे मात्र नंदिनी आपले तीळ निवडत असते. तीळ निवडताना तिचे केस खरं तर मध्ये मध्ये येत असतात, तेव्हा ती असं मागे मागे सरकवत असते. तितक्यातच जीवाचं लक्ष देत जातो आणि ते स्वतःच्या हाताने तिचे केस ते सावरतो. म्हणजे इथे छान असे यांचे लाडू बनवणं सुरू असतं. तेव्हा मात्र इथे गाणं देखील प्ले झालेलं असतं. आता इकडे नंदिनी तीळ भाजायला घेत असते आणि यांचे दोघांचे लाडू बनवणं इथे सुरू असतो. आता दोघंही एकत्र इथे लाडू बनवतात, म्हणजे रोमॅन्स होणारच. आता इथे यांची आता रोमॅन्स करूनच इथे आता लाडू बनवणं सुरू असतं. छान असा हा सीन असतो. खरं छान वाटतं असते की नंदिनी आणि जीवा या कारणाने का होईना एकत्र आलेले असतात. आता आता दुसरीकडे मात्र इथे ह्यांचे जुगलबंदी सुरूच असते. आता इकडे यूथ म्हणत असतो की काय वहिनी डेंजर आहे रे, एका झटक्यात आता तुझा पतंग कापला असता. काव्याचा पतंग असंच कुणी करू शकत नाही, हा प्रेमाचा पतंग आहे. प्रेमाने कापला तर कापला जाईल, असं रागाने नाही कापला जाणार. आता युवती म्हणत असं, अरे दादा असं काय करतोय, राग राग नको रे बाबा कट करू, वहिनीने काय सांगितलं, आता प्रेमाने कट कर रे त्यांचा पतंग. असं म्हटल्याबरोबर आता लगेच काव्या इथे म्हणत असते की अरे यू त्यांना जेवढा जोर लावायचा तेवढा लावू दे, मी जीव लावतेच की. आता इथे रम्याचा मात्र चेहरा बघण्यासारखा होता. आता इथे माननी म्हणत असते की काय ग काव्या, माझ्याच समोर माझ्या मुलाला छेडतेस. तेव्हा काव्या म्हणते काय करू हो, तुमच्या मुलाच्या गाल्यावरचा फुगा काय फुटतच नाही ना. लगेच इथे माननी म्हणतात तू कंटिन्यू कर, मला इथे मज्जाच येते. असं म्हटल्याबरोबर आता ही काव्या इकडे हसायला सुरुवात करते. आता इकडे वसू म्हणत असते की बघितलंस नाही किती आगाऊपणा चाललाय तिचा, पार्थला त्रास किती देते बघितलंस ना तू. तितक्यातच आता वसू म्हणत असते की बघ एक सुद्धा चान्स सोडत नाही ती पार्थचा रुसवा काढण्यासाठी. आणि तू बघितलंस का वरती पतंगवर काय लिहिलंय तिने. आणि लगेच ते पतंगवर लिहिलेलं म्हणते हा हा पाहितलं की मी. त्याच्यावर काय लिहिलेलं असेल तुम्ही पाहितलंच असेल की त्यावर लिहिलेलं असतं आय लव्ह यू देशमुख, आणि दुसऱ्या पतंगवर असतं की बॉय. रम्या इथे म्हणत असते की पार्थ तू अजिबात फालतू लोकांकडे लक्ष देऊ नको, तू तुझं पतंगकडे लक्ष दे. असं म्हटल्याबरोबर बाने म्हणते काय फालतू काय आहे सुनबाई, काव्य तू अजिबात हारायचं नाहीस, माझ्या सुनबाईच्या प्रेमाचा पतंग असाच हवेत उडत राहिला पाहिजे बघ. आई तुम्ही काळजीच करू नका, ही पतंगची स्पर्धा आणि माझा बोका मी हे दोन्ही जिंकून दाखील तुम्हाला. आता ह्या दोघांचे इकडे पुढे पतंग कटलेले असतात, त्यामुळे लगेच काव्या म्हणते बघितलं का देशमुख तुम्ही, प्रेमात पडलो की दोघांचे एकत्र पतंग कटले. ठीक आहे हो देशमुख, मला आणि माझ्या पतंगला दोघांनाही तुमच्या हातून कटणं देखील मंजूर आहे. इकडे मात्र पार तिच्याकडे पाहतच राहत असतो, त्याला काय बोलावं इथं अजिबात कळत नसतं. आणि इथं गाणं देखील छान लागलेलं असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की छान असे नंदिनीचे आणि जीवाचे लाडू बनवणं सुरू असतात. नंदिनीने तर चटका बसलेला असतो, तेव्हा जीवा मात्र इथे फुंकर मारत असतो. आता दुसरीकडे मात्र काव्या तिच्या बोक्याशी बोलत असते, तेव्हा या दोघी इथं मागणं म्हणत असतात की हिच्या बोक्याचा काहीतरी बंदोबस्त लावलाच पाहिजे. आता ह्या दोघी नेमकं तिच्या बोक्यासोबत काय करतात हे पाहण्या हे सर्व काही काव्याला कळल्यानंतर काव्या मात्र काय रिॲक्ट होते हे देखील पाहण्यासारखं आहे.